हाय हॅलो नमस्कार. मी कल्पना कणगे स्वागत करते एका नवीन असे ब्लॉगमध्ये. आपण आज पप असलेलं फ्लावर बनवणार आहोत. मी थोडंसं विणून घेतले आहे अगोदरच. आपण डबल क्रोशेट करून घेत आहोत, म्हणजे 3 रिंग यायला पाहिजे. 3 रिंगामधून एक दोरा बाहेर यायला पाहिजे. अशा प्रकारे बघा, एकदम सावकाश पद्धतीने दाखवत आहे. साडी बांधून दोरा काढून घ्यायचे. 3 रिंग यायला पाहिजे बघा. 1 2 झाली. आता खालनं एक घेतल्यावर 3 रिंग होतात. 3 रिंगामधनं एक दोरा बाहेर काढायचा आहे. सो यावर 3 दोरे असायला पाहिजे बाहेर काढल्यावर. बघा आता 3 आहेत. 3मधनं एक दोरा बाहेर काढायचा आहे. आता हे 7 झालेत का नाही बघत आहे. 7 झाल्यावर ना आपण गोंड्या बांधण्यासाठी जागा सोडणार आहोत. इथे मी 4 चेन घालत आहे. 4 चेन काढल्यावर पुन्हा आपण डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सो यावर 2 दोरे आहेत. आता तिसरा दोरा घेत आहे मी. तिसऱ्या दोऱ्यामधून दोरा पूर्ण बाहेर काढायचा आहे 3 रिंगामधून. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये डबल क्रोशेट, ट्रिपल क्रोशेट आणि सिंगल क्रोशेट हे तिन्ही प्रकार दाखवणार आहे. हे गिऱ्हाईकाचं साडी होतं म्हणून हे डिझाईन तयार करून घेतली आहे मी. म्हटलं एक व्हिडिओ बनवून एका फ्लावरचा व्हिडिओ बनवून दाखवावं. मी लास्टला ह्याची फायनल लुकसुद्धा दाखवलेली आहे. स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडंसं टाईट घेतल्यामुळं दोरा बाहेर निघेने पटकन. हवं असेल तर तुम्ही लूजसुद्धा घेऊ शकता. बघा असे 2 रिंग घ्यायचे आहेत. तिसरा रिंग पिकोच्या खालनं घ्यायचं. 3 रिंगामधनं दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे. डबल क्रोशेट तयार होतो. स्टार्टिंगला सुद्धा असंच करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेटचा एक लाईन तयार करून घ्यायचा बेस. त्यानंतर पुढे 7 खांब झाल्यावर ना फ्लावर करून घ्यायचं आहे. आता फ्लावर करण्यासाठी 1/2 इंचाचा जागा सोडायचा आहे. इथे ना आपण ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. सो यावर 3 दोरे. आता दोन्हीमधनं एक, पुन्हा दोन्हीमधून एक दोरा घ्यायचा आहे आणि पुन्हा दोन्हीमधून एक दोरा घ्यायचा. असे 3 चेन्स यायला पाहिजेत ट्रिपल क्रोशेटला. आता 2 चेन घालत आहे पप तयार करण्यासाठी. आता दोरा घालू ट्रिपल क्रोशेटच्या खालनं. आता अशा 5 वेळा आपण दोरे घेऊ खालनं. ट्रिपल क्रोशेटच्या खालनं 5 वेळा असे दोरा घेतला की पप तयार होतो. खूप सुंदर दिसतो. हवारपणे असे दोरे घेऊन लॉक करायचं आहे. ट्रिपल क्रोशेट पुन्हा करून घ्यायचं आहे. मग अशा पद्धतीने एक दोरा घ्यायचा आहे, पुन्हा 2 मधून एक आणि पुन्हा 2 मधून एक, असे 3 वेळा दोऱ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. एकदम सावकाश पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे बघा. आता पुन्हा 2 चेन झाल्यावर पुन्हा पपसाठी ट्रिपल क्रोशेटच्या खालनं दोऱ्या घ्यायच्या आहेत 5 वेळा अशा पद्धतीने. पाच वेळा झाल्यावर पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे याला. थोडासा ढिल्ला सोडला ना आपण दोरा पटकन येतो.
पुन्हा 3 वेळा दोरा घेतले सुयावर. पुन्हा सेम पॉईंटमधूनच मी दोरा घेत आहे. बघा अशा पद्धतीने सेम अंतरावर खांब तयार करून घ्यायचा आहे. दोन्हीमधून एक, पुन्हा 2 मधून एक, आता लास्टचं एक, पुन्हा 2 मधून एक, लास्टचं हे तिसरं आहे आणि 2 चेन घालायचे आहेत अशा प्रकारे. आणि पप तयार करून घ्यायचा आहे 5 वेळा खालनं दोरा काढून आहे. स्किप करू नका. स्किप केल्याने तुम्हाला समजणार नाही मी कशा पद्धतीने घेतले आहे म्हणून. आणि हे 5वा लॉक करून घ्यायचा आहे. पुन्हा 2 वेळा 3 वेळा सुयावर दोरा घेऊन क्रोशेटसाठी लेंथ घ्यायचा आहे. दोन्हीमधून एक, पुन्हा दोन्हीमधून एक अशा प्रकारे. आता पुन्हा 2 साकड्या घेऊन आपण पप तयार करून घेऊ. फ्लावर खूप सुंदर दिसतो. लास्टला फायनल लुक दाखवलाय, बघायला विसरू नका. स्किप केल्यावर काहीच कळत नाही तुम्हाला. आणि आवडले असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट तरी नक्की करा मला, म्हणजे माझं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतंय समजेल मला पण. पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत आणि पप तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा. एक, हा दुसरा, तिसरा, चौथा आणि हे 5वा. पप तयार करताना हातामधलं दोरा सोडू नका, नाहीतर पपचं जे पोझिशन आहे ना ते छान येत नाही. अगोदर केवढं अंतर घेतलं तेवढंच अंतरावर लॉक करायचं आहे आपण. बघा अशा पद्धतीने गोल छान दिसतो पप. एक रोज पाकळ्यासारखं दिसतो. तिथे लॉक करून घेत आहे डबल क्रोशेटनी. बघा अशा पद्धतीने एक फ्लावर आणि गोंड्या बांधण्यासाठी दोरा डबल क्रोशेट झाल्यावर. स्टार्टिंग सुद्धा तुम्ही असंच करू शकता. डबल क्रोशेटच तयार करायचं आहे. सुयावर 2 रिंग घ्यायचे आहेत आणि खालनं एक, 3 रिंगामधून एक दोरा बाहेर काढायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि बाजूच्या पॉईंटमधूनच घ्यायचं आहे. कापड कुठेही सोडायचं नाही आहे. बघा माझं कुठेही कापड दिसते नाही, फक्त दोराच दिसत आहे. अशा पद्धतीने बाजूच्या पॉईंटामधूनच दोरा घ्यायचा आहे. बघा कुठेतरी माझं कापड दिसत आहे का? नाही ना. डबल क्रोशेटनंच साडी पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता गोंड्या बांधण्यासाठी जागा सोडत आहे मी. तुम्ही 3 किंवा 4 साखळ्यासुद्धा सोडू शकता. गोंड्याच्या दोऱ्यासाठी डबल क्रोशेटनं लॉक करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने.
फ्लावर खूप सुंदर असतं.